उपनगराध्यक्ष अमोल दादाच, विटा नगरपालिकेत मोठ्या घडामोडी, स्वीकृत सदस्य व उपनगराध्यक्ष निवडी संपन्न। आज दिनांक 9 रोजी विटा नगरपालिका येथे नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला। यावेळी सर्व नगरसेवकांच्या सभेमध्ये स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करण्यात आली। याचवेळी सर्व नगरसेवकांनी घेतलेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निर्णयामुळे अमोलदादा बाबर यांची उपनगराध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली। आजच्या मीटिंग पूर्वी सर्व नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत अमोलदादा बाबर यांना उपनगराध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली आणि जर का ते हे पद स्वीकारणार नसतील तर उपनगराध्यक्षपद रिक्त राहील, परंतु कोणीही अर्ज भरणार नाही अशी भूमिका घेतली। त्यामुळे शेवटी अमोलदादा बाबर यांना उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली। या सभेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून श्रीमती उज्ज्वला राजकुमार पाटील, प्रणव शिवाजी हरगुडे व अविनाश रमेश शितोळे यांची निवड करण्यात आल्याचे नगराध्यक्षा सौ काजल संजय मेहत्रे यांनी जाहीर केले। यावेळी नवनिर्वाचित स्वीकृत सदस्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला। तर नगरपालिका हॉलमध्ये अमोलदादा बाबर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला। सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे: 1. श्रीमती उज्ज्वला राजकुमार पाटील। 2. श्री प्रणव शिवाजी हरुगडे। 3. श्री अविनाश रमेश शितोळे। नगराध्यक्ष म्हणून मला प्राप्त अधिकारानुसार वरील नमूद सदस्यांना नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त करण्याचे आलेचे जाहीर करत आहे। नगराध्यक्ष निवडीमध्ये अनपेक्षितरित्या नगरसेवकांचा व पार्टीतल्या ज्येष्ठ मंडळींचा ज्यादा आग्रह, स्वतःची माझी इच्छा नसताना मी काही ज्येष्ठ मंडळींना करा असा माझा आग्रह होता, तरी पण तो सर्व नगरसेवकांनी मला फोर्सफुली आग्रह करून त्या उपनगराध्यक्षपदाच्या पदावरती बसण्याचा पार्टीने आदेश दिला, म्हणून मी हे पद स्वीकारलं। अनपेक्षितरित्या पद स्वीकारल्यामुळं तुम्हाला एवढंच सांगतो की ज्या भावना पार्टीच्या, ज्या भावना लोकांच्या आहेत, त्या भावनेचा आदर करून एक विकासाच्या दृष्टीनं एक वेगळ्या संकल्पनेतून शहर विकासाच्या पर्वाला, एक वेगळ्या पर्वाला, शिवसेना पर्वाला सुरुवात करीन आणि एका उत्तुंग उंचीवर शहर नेऊन ठेवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करीन। आणि मी अनपेक्षितरित्या ज्यांना उपनगराध्यक्षपद स्वीकारले ते का स्वीकारलं याची फार कारणमीमांसा न करता येणाऱ्या 6 महिन्यात तुम्हाला ते समजून येईल।